नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमचंही यूट्यूब चॅनेल अंजली टी गुवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आज आता आपण एक वेगळा विषय सुरू करतोय. आतापर्यंत आपण काय पाहिलं की प्रत्येक भाग्यांकाची मंडळी म्हणजे 1 ते 9 या भाग्यांकाच्या मंडळींचा स्वभाव काय असू शकतो, त्यांच्या स्वभावात प्लस काय मायनस काय हे काय असू शकतं. आणि आपल्याला आतापर्यंत हेच गोष्टी लक्षात आल्याच असतील तुमच्या की कुठलाही एक अंक हा पूर्णपणे पॉझिटिव्ह किंवा पूर्णपणे निगेटिव्ह असं नसतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह जशा गोष्टी असेल तशा काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. आणि अंकशास्त्र आपल्याला काय शिकवतंय की पॉझिटिव्ह आहे ते तर राहणारच आहे, पण आपण प्रयत्नपूर्वक आपल्यामधल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावरतीच काम केलं तर आपण नक्की पुढे जाऊ शकतो. आता आजचा जो वेगळा विषय आपला असणार आहे तो आपण घेणार आहोत की प्रत्येक महिन्यातल्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य काय असू शकतात. आता याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जानेवारी ते डिसेंबर हे 12 जे महिने आहेत त्याच्यावरती प्रत्येक महिन्यावरती कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा अंमल आहे. आता आपण अगदी ज्योतिषी म्हणजे आम्ही मंडळी जसा अगदी काटेकोर अभ्यास करतो तशा दृष्टीने आपण बघणार नाही आहोत की ही तारीख ते ही तारीख. आपण एक ढोबळमानाने हे बघणार आहोत की जानेवारीवरती कुणाचा अंमल आहे. आता तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात येईल, जानेवारी हा पहिला महिना आहे त्यामुळे त्यातल्या लोकांच्या वरती 1 अंकाचा अंमल तर असणारच आहे. पण आता आणखीन एक नवीन गोष्ट आपल्या पुढे अशी येते की जानेवारीवरती 8 या अंकाचा पण अंमल आहे, म्हणजे शनीचा पण अंमल जानेवारी महिन्यामधल्या लोकांच्या मध्ये आहे. त्यामुळे आता स्वभाव वैशिष्ट्य त्यांची कशी दिसणार आहेत आपल्याला, 1 आणि 8 हे दोन्ही एकत्रित करून असणार आहेत. आता ह्याच्यात आपण पुढे जाऊ. आजच्याच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत 2 लोक किंवा 2 वेगळी व्यक्तिमत्व वेगवेगळ्या फील्ड मधली की जी जानेवारी मधली आहे, ज्यांचे भाग्यांक वेगळे आहेत तरी त्यांच्यामध्ये साम्यता काय आहे. आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जानेवारी महिन्यातल्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्य आपण कशी बघायची. आतापर्यंत आपण हे पाहिलं होतं की भाग्यांक काय आहे. आता तुम्हाला एक ऍडिशनल टूल मिळालं, म्हणजे समजा 2 जानेवारी असेल तर तुम्ही आता 2चं तर बघाल, मग जानेवारी म्हटल्यानंतर 1चं पण बघाल आणि 8चं पण बघाल. आता हे सगळं एकत्रित करून त्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य कशी बघायची हे तुम्ही जर व्हिडिओ 2चा बघितला किंवा जानेवारीतल्या व्यक्तींचं तुमच्या ओळखीतल्या, तुमच्या माहितीतल्या, तुमच्या घरातल्या लोकांचे जर भाग्यांक काढून ते बघितले आणि त्याला जानेवारीचं जोडलं आपण आजच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या सकट, तर त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला जास्त चांगला समजतो का हे आपण आता याच्या पुढे बघणार आहोत. आता जानेवारीतल्या लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो येतो ना तो आहे प्रयत्नवाद. कुठचंही काम ते ज्या वेळेला हातात घेतात त्यावेळेला ते काम पूर्ण कसं होईल त्याच्यामध्ये अडचणी भले येऊ देत, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला थोडा विलंब लागू शकतो किंवा यांना त्यांच्या कामाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर काही वेगळ्या गोष्टींचा विचारही करून त्यांना पुढे जावं लागतं. पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात जोडत ते आपल्या ध्येयापर्यंत कसे जातात हे बघणं खूप रंजक असतं, कारण त्यांच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, प्रयत्नवाद. महत्वाची गोष्ट अशीही आहे की मंडळी धोरणी असतात, दूरदर्शी असतात. कामाला सुरुवात करायच्या आधी जर त्यांना थोडीफार काही शंका असेल तर ती शंका ते पूर्ण काढून टाकेपर्यंत कामाला सुरुवात करणार नाहीत. पण एकदा का ती शंका, साशंकता म्हणत नाहीये मी, शंका, ती शंका एकदा दूर झाली ना की मग ह्यांना कामाला सुरुवात करायला वेळ लागत नाही. त्यांचं जे धोरण आणि दूरदर्शीपणा आपल्याला कुठे दिसतो की हे काम झाल्यानंतर त्याचा परिणाम कुठे होणार आहे याचा काम सुरू करायच्या आधी ते विचार करतात. म्हणून आपण यांना दूरदर्शी पण म्हणतोय आणि एक प्रकारे म्हणजे विजनरी आपण म्हणतो. तर हे त्यांच्या स्वभावाची जी वैशिष्ट्ये आहेत तीच त्यांना पुढे जाऊन यशस्वी बनवायला कारण होतात. काय आहे,
यांच्याकडे काम सुरू करायच्या आधी सुद्धा ते कशा पद्धतीने विचार करतात बघा. सखोल विचार करण्याची कपॅसिटी यांच्याकडे. हा, त्याच्यानंतर म्हणजे आपण काय म्हणतो की एक प्रकारे रिसर्च करून ते पुढे जातील. त्यांना माहितीये आपण जेव्हा हे करून पुढे जातो तेव्हा यशस्वी होणार आहोत. कामाला वेळ लागला तरी सुद्धा किंवा कष्ट जास्त करायला लागले तरी सुद्धा आपण यशस्वी होणार ही यांची खात्री असते. त्यामुळे खोलवर विचार करूनच ही मंडळी पुढे जातात. तत्वज्ञानी म्हणजे तत्वज्ञानाची बैठक घेऊन पुढे जाणारी मंडळी असतात. कदाचित या सगळ्याच्या मध्ये एखाद्या वेळेला असंही होण्याची शक्यता असते की हे फार जर विचार करायला लागले ना तर कदाचित शक्यता अशी आहे, कदाचित की निराशेकडे जाण्याची त्यांची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना एक सल्ला असा की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती चांगल्यापैकी विचार करून झालाय ना तर कृतीला सुरुवात करूया. कधीतरी या कामाचा पाठपुरावा जेव्हा ते करत असतात किंवा आपल्या कामाच्या पाठीमध्येच ते लागलेले असतात त्यावेळेला मग इतर गोष्टींच्याकडे त्यांचं विशेष लक्ष जात नाही आणि मग कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे की हे एकेकटी आहेत का. पण तिथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ध्येय गाठणं हे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं असतं. त्यामुळे ते आजूबाजूचा विचार करत नाहीत. बरं, ऍट द सेम टाइम ते प्रॅक्टिकल पण असतात. त्यामुळे हे ध्येय आपलं गाठण्यासाठी म्हणजे एक उर्मी त्यांच्यामध्ये ज्या वेळेला येते ना त्यावेळेस त्यांना ते त्यांचं काम पूर्ण करायला आवडतं. अभ्यासू वृत्ती असते, परिश्रम करण्याची कपॅसिटी असते, निगेटिव्हिटी कडून पॉझिटिव्हिटीकडे जाऊन आपलं काम अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची कपॅसिटी पण ह्यांच्याकडे असते. तसंच आपल्या इतर लोकांना म्हणजे त्यांच्या टीम मधल्या लोकांना म्हणा किंवा त्यांना ऑब्झर्व करणारी इतर मंडळींना इन्स्पायर करण्याची कपॅसिटी पण यांच्याकडे असते. स्वतःच्या कष्टाने ते पुढे येत असतात. त्याचबरोबर त्यांना ना समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असते की आपल्याकडून जे शक्य असेल ते समाजाचं ऋण ते मानणारी मंडळी आहे आणि ते परत करण्याची पण त्यांच्याकडे इच्छा असते. जसं आपण म्हटलं की इन्स्पायर करण्याची कपॅसिटी असते तसंच यांना ऑब्झर्व करणारी जरी बाजूची मंडळी काही असली ना तरी अगदी जवळची जर म्हटलं यांचं मित्रमंडळ यांचं मित्रमंडळ काही फार मोठं नसतं. कारण अतिशय थोड्या लोकांच्या वरती विश्वास ठेवणं किंवा त्या लोकांच्या बरोबर चांगलं काम करणं ही यांची कपॅसिटी आहे. आणि त्यांची ही सुद्धा वृत्ती असते की त्यांना यशस्वी कष्ट करणारी आणि प्रामाणिक कष्ट करणारी मंडळी आवडतात. ऍट द सेम टाइम त्यांचा स्वभाव असाही नाहीये जसं त्यांना त्यांच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही तसं इतर जण जेव्हा काम करत असतं त्याच्यात सुद्धा यांना ढवळाढवळ करणं किंवा काही सूचना देणं हे यांना मान्य नसतं. न्यायावरती यांचा विश्वास असतो म्हणजे न्याय व्यवस्थेवर यांचा विश्वास असतो. इतर जण जे चांगलं काम करतात त्यांच्याविषयी यांना आदरही वाटत असतो. त्यांच्या कामाची जी पद्धत असते ना की जे रिसर्च करून ते पुढे जातात किंवा त्यांची एक ठराविक पद्धत आहे तो पायंडा त्यांनी पाडलेला आहे तसेच ते पुढे जातात तर कदाचित याच्यात लोकांचा असा गैरसमज होण्याची शक्यता असते की ते स्वभावाने थोडे कडक आहेत. तसे असतीलच असं नाही पण त्यांच्या कामाच्या पद्धतीतून त्याचं तसं चित्र बाहेर निर्माण होतं. त्यामुळे यांच्याविषयी आदरयुक्त थोडीशी भीती ही इतरांच्या मध्ये असू शकते. जे त्यांचं स्वतःचं जे मत आहे ते परखडपणे मांडायला पण यांना आवडतं. आपण जर एखादं परखड मत मांडलं तर त्याचा परिणाम इतरांच्या मनावर काय होईल हा विचार ते सहसा करत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, कदाचित लोकांना हे वाटण्याची शक्यता आहे की हे स्वतःला आमच्यापेक्षा थोडंसं वरचढ समजतात. अर्थात इथे आपल्याला काही वेळेला असंही दिसू शकतं. आता आपण थोडं भाग्यांकाच्या बाजूनी पण विचार करतोय. जानेवारीतलाच जन्म आहे पण भाग्यांक वेगवेगळे असतील त्याप्रमाणे यांच्या स्वभावातली स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला दिसणार आहे. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की यांचा स्वभाव असा आहे की स्वतःला ते इतरांच्या पेक्षा वत्सळ समजतात. आता इथे आपण दोन लोकांची उदाहरणं घेणार आहोत. एक म्हणजे स्वामी विवेकानंद पाराजन. म्हणजे आपण जे आता म्हणलो की ध्येयाकडे जायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात मध्ये काही अडचणी आल्या तरी तिथे ते पुढे मागे बघणार नाही.
समाजासाठी काहीतरी करावं सारखं वाटतंय. हे जानेवारीचं आलं आणि भाग्यांक 3 आहे. 3 जेव्हा भाग्यांक असतो त्यावेळेस त्याच्या स्पिरिच्युअलिटी पण आलेली असते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन असं करायचंय आपल्याला. भाग्यांक 3 जानेवारी ह्याची दोन्हीचीही स्वभाव वैशिष्ट्य एकत्र करून आपण त्या व्यक्तीला रीड करण्याचा प्रयत्न करणार असतो. पण विवेकानंदांनी जसं आपण बघितलं तसं समाजासाठी नाही, मानवतेसाठी त्यांनी फार मोठी गोष्ट काहीतरी करून ठेवलेली आहे. आणि दुसरी व्यक्ती आपण घेणार आहोत ते म्हणजे नाना पाटेकरजी. 1 जानेवारी यांना सुद्धा काहीतरी समाजासाठी करावंसारखं वाटतच आहे. त्याच्याशिवाय ते पाण्याच्यासाठी लोकांपर्यंत पाणी पोचावं याच्यासाठी त्यांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र करून प्रयत्न केलेच नसते. म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे ना की जानेवारीतल्या व्यक्तींच्या स्वभावातली वैशिष्ट्य काय आहेत. पण जसा भाग्यांक बदलणार आहे त्याप्रमाणे हे कॉम्बिनेशन बदलणार आहे. नाना पाटेकरांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये एक खूप मोठं स्थान कमावलंय. तसंच ते सतत लोकांच्या बरोबर असतात का तर नाही. त्यांचं एक स्वतःचं वेगळं फार्म हाऊस आहे, त्यांची शेती आहे, तिथे जाऊन ते एकटे पण राहतात. त्यांचं स्वतःचं ते म्हणजे ते स्वयंपाक पण करू शकत असतात, ते स्वतःची सगळी कामं करू शकत असतात. हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वैराग्यच नाहीये का. जसं आपण म्हणजे साम्यता आपण जी बघतोय ना, तर विवेकानंदांच्या बाबतीतली जी वैराग्यता होती इथे सुद्धा म्हणजे जिथे काम करायचंय तिथे काम करणार, पण जिथे एकटे राहून त्यांना काहीतरी करायचं आहे त्याच्यात ती वैराग्यता आहे. वैराग्यता असू शकते तशीच कदाचित ते त्यांचं मेडिटेशन पण असू शकतं. ओके. तर मंडळी अशी आहेत जानेवारी मधली मंडळी. तुमच्या आजूबाजूची लोक असतील त्यांचे भाग्यांक बघा. आता 16 जर असेल तर 7 भाग्यांक होतोय. मग आता 1 आणि 6चं पण वेगवेगळं विश्लेषण आपण पाहिलंय. मग 16 जानेवारीचा वेगळ्या प्रकारचा स्वभाव कसा ओळखायचा. कारण ना आपण याच्यातून पुढे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखायचा याच्याकडे जाणार आहोत. म्हणून मी तुम्हाला आता सुतोवाची करून ठेवलेला आहे की स्वभाव कसा ओळखायचा या प्रांतामध्ये चंचू प्रवेश करून ठेवा. आज आपण इथेच थांबूया. माझं YouTube चॅनेल जे आहे त्याच्यावर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमची कमेंट्स मला पाठवा. म्हणजे तुमच्याही मतांचा विचार करून काही नवीन हवं असेल तर पुढच्या व्हिडिओज मध्ये आपल्याला ऍड करता येईल. धन्यवाद.